जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 18 आणि 19 श्लोक पाहत आहोत. श्लोक 18. यदा विनियतं चित्तमात्मनेवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त यतुच्यते तदा. यदा विनियतं चित्तमात्मनेवावतिष्ठते, चांगल्या प्रकारे वशमध्ये केलेले चित्त अर्थात संसाराच्या चिंतनाने रहित. चित्त जेव्हा आपल्या स्वतःसिद्ध स्वरूपात स्थित होत असते. तात्पर्य, जेव्हा ते काही नव्हते तेव्हाही जे होते आणि सर्व काही राहणार नाही तेव्हा ही जे राहील, तसे सर्व उत्पन्न होण्यापूर्वी जे होते, सर्वांचा लय झाल्यानंतरही ते राहील आणि आत्ताही जसे तसे आहे त्या आपल्या स्वरूपात चित्त स्थित होत असते. आपल्या स्वरूपात जो रस आहे, आनंद आहे, तो आपल्या मनाला कुठेही आणि कधीही मिळाला नाही. म्हणून तो रस आनंद मिळतानाच मन त्यात तल्लीन होते. निःस्पृहा सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. आणि जेव्हा तो प्राप्त अप्राप्त दृष्ट अदृष्ट इहलौकिक पारलौकिक श्रुत अश्रुत संपूर्ण पदार्थापासून भोगापासून निष्क्रिय होत असतो, अर्थात त्याला कोणत्याही पदार्थाची भोगाची किंचित मात्र पर्वा राहत नाही, त्यावेळी तो योगी म्हणवला जातो. या ठिकाणी यदा आणि तदा पदे देण्याचे तात्पर्य तो इतक्या दिवसात, इतक्या महिन्यात, इतक्या वर्षात योगी येईल असे नाही, तर ज्या क्षणात वश केलेले चित्त स्वरूपात स्थित होईल आणि संपूर्ण पदार्थापासून निस्पृह होईल, त्याच क्षणात तो योगी होईल. श्लोक 19. यथा दीपो नितावस्तो नेंगते सोपमा स्मृतः योगिना यत्चित्तस्य युज्यतो योगमात्मनः. ज्याप्रमाणे हालचाल नसलेल्या वाऱ्याच्या ठिकाणी ठेवलेल्या दिव्याची ज्योत थोडी देखील हलत डुलत नसते, त्याप्रमाणे योगाचा अभ्यास करतो ज्याचे मन स्वरूपाच्या चिंतनात लागलेले आहे आणि ज्याने आपल्या चित्ताला वश केले आहे, त्या ध्यानवच्या चित्तालाही दिव्याची ज्योतीची उपमा दिली गेली आहे. तात्पर्य, त्या योगाचे चित्त स्वरूपामध्ये असे लागलेले असते की त्या एका स्वरूपाशिवाय दुसऱ्या कोणाचेही चिंतन होत नाही. पूर्व श्लोकात ज्या योगाच्या चित्ताला संयमित गेले आहे, त्या चित्ताला वश केलेल्या योगासाठी येथे यतचित्तस्य पद आलेले आहे. कोणतेही स्थान संपूर्णपणे वायुरहित नसते. वायू सर्वत्र राहतो. एखाद्या ठिकाणी वारा वाहत असतो तर एखाद्या ठिकाणी शांत असतो. म्हणून तो निवातस्थ पद वायूच्या अभावाचे वाचक नाही, तर वाऱ्याला हालचालीच्या अभावाचे वाचक आहे. या ठिकाणी उपमेय असलेल्या चित्ताला पर्वत इत्यादी स्थिर अचल पदार्थाचे उपमान देता दिव्याच्या ज्योतीचाच उपमान का दिली गेली? दिव्याची ज्योती तर वाहणाऱ्या वायूने हलवू शकते, परंतु पर्वत कधीच नाही. परंतु पर्वताची उपमा द्यावयास पाहिजे होती. याचे उत्तर असे आहे की पर्वत स्वभावानेच स्थिर अचल आणि प्रकाशीने आहे, परंतु दिव्याची ज्योत स्वभावाने चंचल आणि प्रकाशमान आहे. चंचल वस्तूला स्थिर ठेवण्यात विशेष परिश्रम करावे लागतात. चित्तही दिव्याच्या ज्योतीप्रमाणे स्वभावाने चंचल आहे. म्हणून
चित्ताला दिव्याची ज्योतीची उपमा दिली गेली आहे. दुसरी गोष्ट, जसे दिव्याची ज्योत प्रकाशमान असते तसे योग्याचे चित्त परमात्मा तत्वात जागृत राहत असते. ही जागृती सुप्तदृष्टीपेक्षा विलक्षण आहे. जरी सुषुप्ती आणि समाधी या दोन्हीत संसाराचे निवृत्त समान राहते, तरी पण सुषुप्तीत चित्तवृत्ती अविद्येत लीन होते, म्हणून त्या अवस्थेत स्वरूपाचे भान राहत नाही. परंतु समाधीत चित्तवृत्ती जागृत राहते, अर्थात चित्तात स्वरूपाची जागृती राहत असते. म्हणून इथे दिव्याच्या ज्योतीचा दृष्टांत दिला गेला आहे. याच गोष्टीला 4थ्या अध्यायाच्या 27व्या श्लोकात ज्ञानदीपिते पदाने म्हटले आहे. अशा प्रकारे 19 श्लोकाचा अर्थ संपला येतात. जय श्री कृष्ण.